वीज चोरीची कारवाई का केली असा जाब विचारत श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील महावितरण अधिकारी गणेश चव्हाण यांना बेदम मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तालुक्यातील चिखली येथील गणेश झेंडे आणि एक अनोळखी व्यक्ती विरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपीस अटक करून कारवाई करावी यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली असून कोळगाव ग्रामस्थांनी देखील यासाठी पाठिंबा दिला आहे। कोळगाव हे शांतताप्रिय गाव असून येथे शासकीय कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे ग्रामस्थ संतापले आहेत। बाहेर गावातील विघ्न संतोषी लोक गावात येऊन गावाची शांतता भंग करत असतील तर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल असे ग्रामस्थांच्या बैठकीत ठरले। मारहाण करणाऱ्या गणेश झेंडेवर तातडीने कारवाई झाली नाही तर महावितरणचे कामकाज बंद करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे। मागच्या 2-4 दिवसापूर्वी जो सबस्टेशनला येऊन जो प्रकार घडला, जो आरोपी आहे त्याला तात्काळ अटक झाली पाहिजे आणि अशा प्रकारच्या घटना कोळगावच काय पण कुठेही शासकीय अधिकाऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे असे या ठिकाणी आम्ही सर्व कोळगावकर या ठिकाणी निवेदन करतो आणि या घटनेचा आम्ही निषेध करतो। मी गणेश यशवंत चौधरी, सहाय्यक अभियंता इथं कोळगाव कक्ष इथं अंतर्गत मी कामकाज करतो। 20/6/2024 रोजी 4:30च्या सुमारास श्री गणेश झेंडे राहणारा चिखली हा ऑफिसला आल्यानंतर त्याने एप्रिल 2024 रोजी वीज चोरी झालेली होती। त्या अनुषंगाने त्यांनी मनात राग धरून माझ्यावर प्राणघातक हल्ला केला आणि लॅपटॉपची नुकसान केली व ऑफिसची काच पण फोडली व त्यानंतर मी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। परंतु आज 24/6/2024 रोजीपर्यंत सदर आरोपीस अटक झालेली नाही। तरी पोलीस प्रशासनाला विनंती आहे माझी की सदर आरोपीस लवकर अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी व जर अटक लवकर झाली नाही तर आमचे महावितरणचे कर्मचारी पुढील कामकाज बंद करण्याची भूमिका घेणार आहे।